Yes, very good morning to you everyone. Today is 11th of June. Okay. या डेफिनेट इंटिग्रेशनच्या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय कव्हर केले. सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही आठवली तर मी काही बेसिक डेफिनेट इंटिग्रेशनचं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितले की एक्झॅक्टली डेफिनेट इंटिग्रेशन काय असतं, बरोबर. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण याच्यामध्ये टाईप शिकलोय, दॅट इज इंटिग्रेशन ॲज अ लिमिट ऑफ सम. दोन एक्झाम्पल्स मी या पर्टिक्युलर मेथडचे तुम्हाला शिकवलेले आहेत, बरोबर. ओके नाही, आपण ते सॉल्व्ह पण केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी इंटेन्शनली आधीच एक प्रॉपर्टी अप्लाय केली होती की डेफिनेट इंटिग्रेशनने त्या पर्टिक्युलर मेथडचं आन्सर किती लवकर येतं, आणि जर लिमिट ऑफ इंटिग्रेशन जर आपण इंटिग्रेशन ऑफ बाय सम ऑफ काय होतं ते इंटिग्रेशन ॲज अ लिमिट ऑफ सम जर आपण या मेथडने सोडवलं तर ते प्रोसेस किती लांब होते हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, राईट. आता आपण काय करणार आहे, ॲक्च्युली या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला अप्लाय करायच्या त्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहे. सुरुवातीला मी सगळ्या प्रॉपर्टीज लिहून देतो आणि नंतर त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया, बरोबर. एकदम सिंपल आहे चॅप्टर. जे इंटिग्रेशनमध्ये आपण स्टडी केलेले आहे सेम तोच कॉन्सेप्ट आपल्याला इथे वापरायचा आहे. म्हणजे जे आपण डिस्कस केलं होतं टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे टाईप 12B आपण डिस्कस केले. टोटल टाईप 12 घेतले. टाईप 12चे दोन पार्ट आपण केले होते, टाईप 12A आणि 12B, बरोबर. तर ते सगळे एक्झाम्पल्स सेम एक्झाम्पल्स आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे. फक्त आपल्याला इथं लिमिट्सच्या म्हणजे या पर्टिक्युलर डेफिनेट इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज वापरायच्या, बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा टोटल किती प्रॉपर्टीज आहेत, तर टोटल 8 प्रॉपर्टीज आहेत डेफिनेट इंटिग्रेशनच्या, बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट आता बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम A to B ऑफ f of x dx, बरोबर. हे ऑलरेडी मी तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवलं, बरोबर. काय असतं याचा आन्सर आपण आधी काय करायचं, या पर्टिक्युलर फंक्शनचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. म्हणजे समजा इथं cos x असेल, बरोबर. तर cos x चं इंटिग्रेशन काय असतं, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, तर cos x चं इंटिग्रेशन काय आलं sin x. म्हणजे या फंक्शनचं आधी इंटिग्रेशन घ्यायचं, बरोबर. समजा ते इंटिग्रेशन आलं माझं g of x. लेट सपोज या f of x चे इंटिग्रेशन काय आलं g of x. तर मी काय करणार, या g of x मध्ये माझी प्रॉपर्टी अप्लाय करणार, कुणाची, डेफिनेट इंटिग्रेशनची. तर ती प्रॉपर्टी काय म्हणते, जर समजा माझे g of x आन्सर आलं, ती प्रॉपर्टी काय म्हणते, इट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे काय करणार मी, x च्या ठिकाणी मी सुरुवातीला अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करणार, मायनस x च्या ठिकाणी मी काय करणार आहे, लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणार. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे डेफिनेट इंटिग्रेशनची, जी आपण ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेली आहे, बरोबर. आता दुसरी प्रॉपर्टी काय, सगळ्यांनी लक्ष द्या. इंटिग्रेशन फ्रॉम A to B, समजा आपल्याला दिलंय f of x dx, बरोबर. म्हणजे इथे जे फंक्शन आहे आपले, हे फंक्शन x व्हेरिएबल मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. पण लक्षात ठेवा, डेफिनेट इंटिग्रेशन हे व्हेरिएबल वरती डिपेंडेंट नसतं. म्हणजे इथं जो माझा व्हेरिएबल x आहे, बरोबर, आपण हे ऑलरेडी इंटिग्रेशन मध्ये पण एका कॉन्सेप्ट मध्ये वापरलं होतं की आपला व्हेरिएबल इथं कोणता आहे x, पण डेफिनेट इंटिग्रेशन हे त्या व्हेरिएबल वरती डिपेंडेंट नसतं. त्यामुळे मी याला लिहिताना असं पण लिहू शकतो, कसं, f of t विथ रिस्पेक्ट टू t रेंजिंग फ्रॉम A to B. म्हणजे इथं व्हेरिएबल काय माझा x, त्या x ला मी t ने किंवा कुठल्याही दुसऱ्या व्हेरिएबलने इंडिकेट करू शकतो, प्रोव्हाइडेड माझे लिमिट सेम असले पाहिजे. मला काय म्हणायचं कळते का, ही आपली दुसरी प्रॉपर्टी आहे. आता तिसरी प्रॉपर्टी काय, सगळ्यांनी लक्ष द्या. समजा असं दिली आपल्याला, इंटिग्रेशन फ्रॉम A to B ऑफ f of x dx. लक्षात ठेवा, जे माझं लोअर लिमिट असतं ते नेहमी खाली असतं आणि जे माझं अप्पर लिमिट असतं ते नेहमी वरती असतं. याचा अर्थ काय, इन शॉर्ट, लोअर लिमिट म्हणजे खाली, असं म्हणजे का, कारण जी छोटी व्हॅल्यू असते ती छोटी व्हॅल्यू कधी खाली असते आणि मोठी व्हॅल्यू तुमची वर असते. का, समजा मी एखादं फंक्शन ड्रॉ केलं, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. समजा एखादं फंक्शन ड्रॉ केलं, लेट सपोज त्या फंक्शनचा कर्व असा आहे, बरोबर. आणि हे फंक्शन आहे समजा आपलं y इज इक्वल टू f of x, बरोबर. तर इंटिग्रेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, इंटिग्रेशन इज नथिंग बट दी प्रोसिजर टू फाइंड आउट एरिया. कुठला एरिया फाइंड करतो आपण, एरिया अंडर द कर्व किंवा एरिया बिटवीन द कर्व, बरोबर. आता ही जी प्रोसेस आहे दॅट इज एरिया अंडर द कर्व. म्हणजे काय, की समजा माझं स्टार्टिंग लिमिट आहे लेट सपोज a आणि माझं दुसरं लिमिट आहे दॅट इज b, बरोबर. आता तुम्हीच मला सांगा, या केसमध्ये माझे x चे लिमिट्स व्हेरी होत आहेत, बरोबर का नाही, x चे लिमिट्स A to B. म्हणून आपण काय करतो रे, इथं विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करतो. म्हणजे ज्याचे लिमिट्स व्हेरी होतात विथ रिस्पेक्ट टू दॅट आपण इंटिग्रेट करतो. मला काय म्हणायचं कळतंय का, मग तुम्ही मला सांगा, इथं समजा माझी x ची व्हॅल्यू आहे समजा x इक्वल टू 2 आणि समजा इथं व्हॅल्यू झाली x इक्वल टू 5, बरोबर. तर या पर्टिक्युलर कर्वचा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे फ्रॉम x इक्वल टू 2 टू x इक्वल टू 5.
म्हणजे जी छोटी व्हॅल्यू असेल म्हणजे कोणती रे 2 ती म्हणजे इथं या इंटिग्रेशनच्या खाली येईल आणि जी माझी मोठी व्हॅल्यू असते दॅट इज इन द ऑन द अप्पर साइड ऑफ दॅट इंटिग्रेशन. हे मला काय म्हणायचं कळते का नक्की. मग समजा आपण जर स्टँडर्ड फॉर्म्युला मध्ये बघितलं सगळीकडे बघा ए टू बी ए टू बी ए टू बी वेअर ए इज माय स्मॉलर व्हॅल्यू बी इज माय लार्जर व्हॅल्यू. बरोबर. तर यालाच मी असं पण लिहू शकतो बघा कसं केलं मी मायनस साइन लिहिलं आणि इथे काय केलं इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए ऑफ व्हॉट एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे काय केलं मी जे माझं आता लोअर लिमिट होतं ते लोअर लिमिट माझं अप्पर लिमिट बनलं आणि जे माझं अप्पर लिमिट होतं ते काय बनलं रे माझं लोअर लिमिट. प्रोव्हाइडेड मी काय केलं का मायनस साइन दिलं. सेम अशी प्रॉपर्टी आपण डिटर्मिनंट मध्ये पण एक वापरली होती. काय होती ती प्रॉपर्टी व्हेनेवर वी इंटरचेंज एनी टू रोज or any two columns of the determinant, value of that determinant changes by its sign. म्हणजे समजा एक डिटर्मिनंट दिला त्याचा आन्सर 3 आले. त्या डिटर्मिनंट मध्ये मी काय केलं त्या डिटर्मिनंटच्या कोणत्याही 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम्स जर मी चेंज केले तर त्या डिटर्मिनंटचा आन्सर आता किती येईल -3. मला काय म्हणायचं कळते का सेम कॉन्सेप्ट आपण इथे वापरतोय काय की ए टू बी माझे लिमिट्स आहेत. आता मी काय केलं आय हॅव टेकन दॅट मायनस साइन कॉमन. जर मायनस साइन कॉमन घेतलं तर माझे म्हणजे लिमिट्स काय झाले आता बी टू ए. ही झाली आपली तिसरी प्रॉपर्टी. आता चौथी प्रॉपर्टी काय बघा चौथी प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके आणि एकदम सिंपल आहे काय अवघड नाही. ओके याची म्हणजे एक्झाम्पल्स पण खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी मी तुम्हाला याचे शॉर्टकट टिप्स अँड ट्रिक्स शिकवल ना आपण क्वेश्चन बघितल्या आन्सर सॉल्व्ह करू शकतो. मी तर म्हणेन की इनडेफिनेट पेक्षा डेफिनेट इंटिग्रेशन 12वीच्या मेथडनी आणि क्रॅश कोर्सच्या मेथडनी खूप सोपं आहे. कुठला डेफिनेट इंटिग्रेशन खूप सोपं आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे की डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपण ऑप्शनला डिफरेन्शिएट करू शकत नाही. का डिफरेन्शिएट करू शकत नाही कारण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये जे आन्सर मला मिळतं बरोबर तो एरिया परफेक्ट एरिया असतो. म्हणजे तो एरिया एक नंबर असतो म्हणजे 5 मीटर स्क्वेअर 5 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 5 युनिट स्क्वेअर. बरोबर. म्हणजे हे एक्झॅक्ट त्या पर्टिक्युलर एरिया अंडर द कर्वचा आन्सर आहे की तो एरिया एक्झॅक्टली किती आहे. समजा माझा रेक्टँगल आहे. रेक्टँगलची साईड आहे लेट सपोज लेंथ आहे 2 आणि ब्रेडथ आहे माझी 3. तर त्या रेक्टँगलचा एरिया किती झाला रे लेंथ आहे 2 आणि ब्रेडथ आहे 3. रेक्टँगलचा एरिया काय झाला लेंथ इंटू ब्रेडथ म्हणजे 6 झाला. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला एक्झॅक्ट एरिया माहिती आहे. मग जर मला ऑप्शन दिले समजा पहिला ऑप्शन दिलाय 5 दुसरा ऑप्शन दिलाय 6 चौथा ऑप्शन दिलाय 7 आणि नंतरचा ऑप्शन दिला आपल्याला तिसरा ऑप्शन दिला लेट सपोज 8. बरोबर. तर ज्यावेळी मी आता ऑप्शनला डिफरन्शिएट करायचे त्यावेळी माझ्या ऑप्शन्स मध्ये काय तरी नंबर्स आहे आणि जर मी एखाद्या नंबरला जर डिराइव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा आन्सर किती येतं रे 0. मला काय म्हणायचं कळते का म्हणजे मी थोडीशी पुढची गोष्ट तुम्हाला सांगितली. कन्क्लुजन लाईन काय सांगायचंय की ज्यावेळी डेफिनेट इंटिग्रेशनच्या मी ऑप्शनला डिफरन्शिएट करायला जातो त्यावेळी आपल्याला आन्सर नेहमी 0 मिळतं. कारण का कारण तो एरिया चेंज होणार नाहीये तो एरिया कॉन्स्टंट आहे आणि कोणत्याही कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो 0 असतो. त्यामुळे डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपण ऑप्शनला डिफरन्शिएट करू शकत नाही जे आपण इनडेफिनेट मध्ये करू शकत होतो. बरोबर. ठीक आहे. आता चौथी प्रॉपर्टी काय बघा एकदम सिंपल प्रॉपर्टी आहे. काय इंटिग्रेशन फ्रॉम लेट सपोज आपल्याला दिले लेट सपोज 0 टू a. एक काम करूया आणि बेसिक प्रॉपर्टी देतो a टू b ऑफ f ऑफ x dx. समजा अशी प्रॉपर्टी दिली आपल्याला. बरोबर. सगळीकडे चेक करा इथे a टू b आहे इथे a टू b आहे इथं पण a टू b आहे आणि इथं पण a टू b आहे. बरोबर. आता ही प्रॉपर्टी काय म्हणते बघा दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन फ्रॉम a टू b ऑफ f ऑफ. आता इथे चेक करा व्हॉट इज माय लोअर लिमिट व्हॉट इज माय अप्पर लिमिट b. या दोघांची ऍडिशन म्हणजे काय रे a प्लस b आणि इथं जो x आहे या दोघांमधून सबट्रॅक्ट करायचा विथ रिस्पेक्ट टू x. ही प्रॉपर्टी आपल्याला खूप वेळा लागणार आहे क्रॅश कोर्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. मी काय म्हणतो काय बघितलं आपल्याला आन्सर कळतं याचा आन्सर काय आहे ते. कारण काही स्टँडर्ड क्वेश्चन आणि आन्सर आहेत जे मी तुम्हाला सांगेन ते लक्षातच ठेवायचे. काय केलं मी इथला जो x आहे या x ला कसं रिप्लेस केलं या दोघांची ऍडिशन मधून आपण त्या x ला सबट्रॅक्ट करून टाकलं. मला काय म्हणायचं कळते का व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आता पाचवी प्रॉपर्टी काय बघा आपली इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a असं केलं मी. इथं काय रे आपलं f ऑफ x dx. करेक्ट. दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन ऑफ. आता चेक करा व्हॉट इज माय लोअर लिमिट ओव्हर हिअर 0. व्हॉट इज माय अप्पर लिमिट ओव्हर हिअर a. मग ऍज पर दिस प्रॉपर्टी बघा या प्रॉपर्टी मध्ये काय केलं होतं आपण लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिटला ऍड केलं होतं. तसं इथं जर मी लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिटला ऍड केलं तर 0 प्लस a किती येईल रे a ची. बरोबर. म्हणजे इथे काय मिळालं f ऑफ a आणि काय केलं होतं आपण त्या x ला सबट्रॅक्ट केलं होतं. इथे काय आलं a मायनस x विथ रिस्पेक्ट टू x आणि माझे लिमिट्स काय राहतील रे 0 टू a च राहतील. हे कळलं का मला काय म्हणायचं
म्हणजे जी वरची प्रॉपर्टी दॅट इज द पेरेंट प्रॉपर्टी, बरोबर, आणि दिस इज व्हॉट इज द चाइल्ड प्रॉपर्टी आपण असं म्हणू शकतो, बरोबर का, कारण इथे ए टू बी होतं, इथं काय केलं 0 to a, मग दोघांना ऍड केलं 0 + a म्हणजे किती आलं फक्त a, जे वरती किती होतं a + b, बरोबर, या a मधून तो आपण x सबट्रॅक्ट केला, म्हणून जसं आपण वरती केलं होतं तेच मी खाली इम्प्लिमेंट केलं. हे कळते सगळ्यांना. ही झाली आपली कितवी प्रॉपर्टी, पाचवी प्रॉपर्टी. अजून 3 प्रॉपर्टीज आहेत. आता त्या कोणत्या कोणत्या बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. करेक्ट. 6वी प्रॉपर्टी ही डिस्कस पण केली मी एका व्हिडिओमध्ये. करेक्ट. ती 6वी प्रॉपर्टी काय आपण चेक करूया. सगळ्यांनी लक्ष द्या. इंटिग्रेशन फ्रॉम, समजा मला a to b आन्सर फाइंड आउट करायचे ऑफ f of x dx, बरोबर. ओके. आता लक्ष द्या सगळ्यांनी. इथं a to b च लिमिट आहे, पण या a to b पर्यंत जाण्यासाठी ओके मी काय करतोय बघा, a to b मला जायचंय, बरोबर. पण या a to b मध्ये एक स्टॉपेज आहे. लेट सपोज दॅट स्टॉपेज इज c, बरोबर. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, a हा लहान आहे कुणापेक्षा, c पेक्षा. c हा लहान आहे कुणापेक्षा रे, b पेक्षा. म्हणजे सगळ्यात लहान कोणता आहे a, सगळ्यात मोठा कोणता आहे b. सो माय लोअर लिमिट विल बी a, माय अप्पर लिमिट विल बी b, बरोबर. पण डायरेक्टली गोइंग फ्रॉम a टू b, बरोबर, रादर दॅन डायरेक्टली गोइंग फ्रॉम a टू b, आपण काय करू शकतो, a टू c जाऊ शकतो का रे, जाऊ शकतो. आणि नंतर काय करू शकतो रे, c टू b पण जाऊ शकतो, बरोबर. सो कॅन आय राईट दिस पर्टिक्युलर थिंग ॲज इंटिग्रेशन फ्रॉम व्हॉट, बघा सुरुवातीला काय करणार, a टू c ऑफ व्हॉट, f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम व्हॉट, काय रे, c टू b ऑफ व्हॉट, f of x dx. हे सगळ्यांना कळतंय का मी काय केलं, म्हणजे a टू b डायरेक्टली जाईपेक्षा मी काय केलं, a टू c गेलो आणि नंतर मी c टू b गेलो. ह्या आपल्या 6 प्रॉपर्टीज आहेत. अजून 2 प्रॉपर्टीज काय आहेत त्या आपण या व्हिडिओच्या कंटिन्युएशन मध्ये बघूया. ओके. येस, नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 7th प्रॉपर्टी ऑफ द डेफिनेट इंटिग्रेशन. काय प्रॉपर्टी बघा, आता इथे कुठे गेलो आपण, 0 पासून 2a पर्यंत गेलेलो. जस्ट बी विथ मी एव्हरीवन. काय करते बघा, 0 to 2a ऑफ f of x dx समजा असा असेल तर दिस कॅन बी सिम्प्लिफाईड ॲज, आता बघा इथं कुठे रे, 0 to 2a आहे. सगळ्यांनी लक्ष द्या, काय करतोय मी, आपण इथं आहे 0, इथे किती आहे रे आपला 2a, आणि इथं किती आहे आपला a, राईट. तर 0 to 2a पर्यंत जर मला जायचं असेल तर इथं थोडासा ट्विस्ट आहे. सगळ्यांनी लक्ष द्या, मी आधी काय करतोय, 0 to a जातोय, म्हणजे काय रे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a ऑफ व्हॉट, f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम, आता बघा मी काय केलं, मला सांगा ज्यावेळी 0 to 2a जातोय या केस मध्ये कॅन आय से दीज टू थिंग्स विल बी इक्वल, 0 to 2a आणि मध्ये काय माझा a, म्हणजे जेवढं 0 to a डिस्टन्स आहे तेवढंच a to 2a डिस्टन्स आहे. म्हणजे आपण 0 to a गेलो काय आणि a to 2a गेलो काय, दोन्ही सेमच आहे. तर मी काय केलं, सुरुवातीला 0 to a लिहिलं इथं आणि इथं काय लिहिलं, f of x. इथं पण काय लिहितोय रे मी, 0 to a च लिहितोय. ऍक्च्युली मला इथे लिहिणं काय गरजेचं होतं, 0 to a लिहिल्यानंतर मी काय लिहायला पाहिजे होतं, a to 2a लिहायला पाहिजे होतं. पण मी तुम्हाला काय म्हणले, हे दोन्ही जे लिमिट्स आहेत ते इक्वल आहेत. म्हणजे या केसमध्ये 0 to a गेलो आणि परत 0 to a गेलो, म्हणजे अल्टिमेटली काय केलं आपण, 0 to 2a गेलो. कळतंय का मला काय म्हणायचं, 0 to a गेलो आणि 0 to a गेलो म्हणजे 0 to 2a गेलो, कारण हे दोन्ही इक्वल, बरोबर. तर इथे काय करायचं, f ऑफ ब्रॅकेट मध्ये चेक करा. आता बघा या 2a मधून हा इथला x सबट्रॅक्ट करून टाकायचा, म्हणजे इथे काय तर दिस इज 2a मायनस x विथ रिस्पेक्ट टू x. प्रॉपर्टी कशी आली, हे सगळे थिअरम्स आहेत, या सगळ्या प्रॉपर्टी मध्ये थिअरम्स आहेत, ते आपण सिस्टमॅटिकली प्रूव्ह करूया. तुम्ही काळजी करू नका. आता फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे थिअरम्स, सगळ्या प्रॉपर्टीज काय काय ते माहित असणं गरजेचं आहे, त्यामुळे मी इंट्रोडक्शन मध्ये त्या लिहून देते, राईट. आता 8th प्रॉपर्टी, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, सगळ्यांनी लक्ष द्या. काय बघा, इंटिग्रेशन फ्रॉम -a to a ऑफ f of x dx, बरोबर. म्हणजे काय, आता चेक करा या केसमध्ये इथं एक लिमिट निगेटिव्ह आहे, तेच लिमिट वरती पॉझिटिव्ह आहे. म्हणजे समजा इथं माझा 2 असेल, इथं काय आलं -2 to 2. सगळ्यांना लक्षात येते. म्हणजे जर मी ते लिमिट समजा प्लॉट केलं, बरोबर, तर इथं किती असणार आहे माझा 0, या साईडला किती असणार आहे a आणि या साईडला किती असणार आहे -a. सो कॅन आय से अगेन दीज टू थिंग्स विल बी इक्वल, यस ऑर नो. म्हणजे आता मी काय करतोय बघा, दिस कॅन बी रिटर्न ॲज इंटिग्रेशन फ्रॉम 0. आता बघा मी काय करतोय, दिस इज नथिंग बट 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a. 2 टाइम्स का केलं बघा, मला सांगा 0 to a गेलो काय आणि 0 to -a गेलो काय, हे दोन्ही सेमच आहे, बरोबर. म्हणजे अल्टिमेटली हे डिस्टन्स किती आहे तुमचं, aच आहे. भले ते निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आहे पण ते डिस्टन्स आहे. तर डिस्टन्स कधी निगेटिव्ह असेल का, नाही. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, a, आणि हे पण डिस्टन्स किती आहे रे, a. म्हणून मी काय केलं, 2 टाइम्स 0 to a असं केलं. मला काय म्हणायचं कळतंय का, 0 to a एकदा गेलो आणि परत 0 to a गेलो, म्हणजेच काय रे, आपण -a to a ही स्टेप मूव्ह केलेली आहे. अरे कळतंय का, म्हणून मी त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 टाइम्स 0 to a ऑफ
एफ ऑफ एक्स डीएक्स. आता हा फॉर्म्युला कधी वापरणार मी? ज्यावेळी माझा एफ ऑफ एक्स म्हणजे जे फंक्शन असतं ते फंक्शन हे इव्हन फंक्शन असतं. इव्हन फंक्शनचं एखादं एक्झाम्पल काय रे? कोणतं फंक्शन आहे? कॉस थीटा. बरोबर. समजा मी असं म्हणलं की एफ ऑफ एक्स समजा हा कॉस थीटा असेल. बरोबर. यस ऑर नो? तर मी काय करतो एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स सबस्टिट्यूट करायचं. बरोबर आहे का रे? यस ऑर नो? म्हणजे ज्यावेळी मी त्या पर्टिक्युलर एक्सला इथं आपण थीटा नाही ते एक्स लिहिलं पाहिजे कारण हे फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स आहे ना. बरोबर. ज्यावेळी या एक्सला आपण मायनस एक्स ने रिप्लेस करतो त्यावेळी इथे काय मिळेल तुम्हाला? कॉस ऑफ मायनस एक्स. बरोबर. पण कॉस ऑफ मायनस एक्स आन्सर काय असतं रे? कॉस एक्सच असतं. बरोबर का नाही? म्हणजे या इथल्या एक्सला जर मी मायनस एक्स ने रिप्लेस केलं तरी सुद्धा मला ओरिजिनल फंक्शनच मिळते. बरोबर. अशा फंक्शनला आपण इव्हन फंक्शन म्हणतो. मग ज्यावेळी एखादा फंक्शन इव्हन असेल त्यावेळी याचा आन्सर 2 टाइम्स 0 to a असतं. बरोबर. पण तेच जर फंक्शन ऑड असेल, ऑड म्हणजे काय? जेवढे डिस्टन्स इकडे ए आहे, आता फंक्शन ऑड झालं म्हणून ए मधून ए गेला किती राहिला रे? 0. म्हणून माझा आन्सर काय येतं रे? 0. आणि 0 आन्सर कधी येतं? ज्यावेळी माझं फंक्शन हे ऑड असतं. म्हणजे काय? समजा मी एखादं एक्झाम्पल दिलं काय रे? समजा एफ ऑफ एक्स घेतला मी साइन एक्स. सगळेजण आहात का माझ्या बरोबर? बरोबर. आता मी काय करतोय त्या एक्स ला मायनस एक्स ने रिप्लेस करतोय म्हणजे इथे काय मिळेल रे सांगा? साइन ऑफ मायनस एक्स. बरोबर. आणि साइन ऑफ मायनस एक्स आन्सर काय असतं? मायनस साइन एक्स. म्हणजे ओरिजिनल फंक्शन काय होतं? साइन एक्स. पण आता आपल्याला आन्सर काय मिळाले? मायनस साइन एक्स. म्हणजे त्या ओरिजिनल फंक्शनच्या आधी एक निगेटिव्ह साइन लागलं. म्हणजे असे फंक्शन हे ऑड फंक्शन असतात. आणि ज्यावेळी ऑड फंक्शन येतं त्यावेळी त्याचा आन्सर किती असतं रे? 0. या 8 प्रॉपर्टी आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये कंपल्सरी वापरायच्या आहे. मी काय म्हणलं कळालं? शुअर? नक्की. ही सुद्धा प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी मला फंक्शन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे ते फंक्शन इव्हन आहे का ऑड. करेक्ट. सो दीज आर टोटल 8 प्रॉपर्टीज इन द चॅप्टर ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. कळालं सगळ्यांना? शुअर? डन.